Okay, welcome students. In the last video, we seen the definitions of argument, entries, equally spaced data and not equally spaced data. Last lecture मध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन दॅट इज आर्ग्युमेंट, एंट्री, इक्वली स्पेस्ड डेटा, नॉट इक्वली स्पेस्ड डेटा पाहिलेले आहेत. तो व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर वर आय बटन आहे, त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता. नाउ इक्वली स्पेस्ड डेटा म्हणजे काय आपण पाहिलं होतं, जर if the difference between two consecutive or successive arguments is throughout same, then the given data is called as a equally spaced data. And if the difference between two consecutive or successive arguments is not same throughout, then the given data is called as a not equally spaced data. Okay, last time आपण definitions बघितल्या होत्या. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तर त्या डेटामध्ये दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम असतं. त्या अंतराला, त्या डिफरन्सला आपण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग असं म्हणत होतो. आणि इंटरवल ऑफ डिफरन्सिंग डिनोट करण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ द सिम्बॉल एच. ओके, इथपर्यंत आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नाउ इन दिस व्हिडिओ वी हॅव टू सी some definitions of in this video we have to see some definitions of difference operators. ओके, आपल्याला या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये काही डिफरन्स ऑपरेटरच्या डेफिनेशन्स पाहायच्या आहेत, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ज्या महत्त्वाच्या आहेत. पुढे आपल्याला जे काही फॉर्म्युली वगैरे डिराईव्ह करायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ऑपरेटर्सचा वापर करायचा आहे. दॅट इज इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी हॅव टू सी definitions of difference operator. Okay, now next one, for that let us consider one data. Let a plus h, a plus twice h up to so on, a plus nh, b n plus 1 equally spaced arguments. Equally spaced arguments. Okay, समजा आपण a plus h up to so on a plus nh या n plus 1 इक्वली स्पेस्ड आर्ग्युमेंट्स घेतलेले आहेत. ओके, म्हणजे आपण जर हा डेटा व्यवस्थित बघितला किंवा आर्ग्युमेंट्स बघितले तर दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते h आहे. दॅट इज the given data is equally spaced. Okay, let a plus h up to so on a plus nh b n plus 1 equally spaced arguments. Let f of a plus h, f of a plus twice h up to so on, f of a plus nh, f of a plus nh be the corresponding entries. Okay, be the corresponding entries. Let f of a plus h up to so on f of a plus nh be the corresponding entries. आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं आणि एंट्रीज कुणाला म्हणायचं लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण एक इक्वली स्पेस्ड डेटा घेतोय की ज्या इक्वली स्पेस्ड डेटामधले आर्ग्युमेंट्स हे a प्लस h, a प्लस ट्वाइस h अप टू सो ऑन a प्लस nh आहेत आणि त्यांच्या एंट्रीज ह्या f of a plus h, f of a plus twice h up to so on f of a plus nh ह्या corresponding entries आहेत. Then we have to define the following difference operator. Then we have to define the following difference operators किंवा difference operators. Okay, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्स ऑपरेटर, 4 डिफरन्स ऑपरेटर डिफाईन करायचे, 4 डिफरन्स ऑपरेटर डिफाईन करायचे. ते 4 डिफरन्स ऑपरेटर डिफाईन करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल द गिवन डेटा मस्ट बी इक्वली स्पेस्ड. ओके, जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड डेटा असेल तर आणि तरच आपल्याला डिफरन्स ऑपरेटर्स डिफाईन करता येतात. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नसेल तर आपल्याला डिफरन्स ऑपरेटर्सच्या डेफिनेशन्स देता येत नाहीत. ओके, डिफरन्स ऑपरेटर डिफाईन्स करायचे असतील तर देअर इज वन इम्पॉर्टंट कंडिशन दॅट गिवन डेटा मस्ट बी इक्वली स्पेस्ड. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड डेटा असेल तर आणि तरच
आपण डिफरन्स ऑपरेटर्स डिफाइन करू शकतो. ठीक आहे. नाउ लेट अस सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ डिफरन्स ऑपरेटर. 4 डिफरन्स ऑपरेटर आपल्याला बघायचे आहेत. त्यापैकी सपोज फर्स्ट वन, नंबर 1, that is a forward difference. फॉरवर्ड डिफरन्स. ओके, सायमल्टेनियसली तुम्ही स्वतःच्या नोट्स सुद्धा प्रिपेअर करू शकता. फॉरवर्ड डिफरन्स. नेक्स्ट वन पुढे, फॉरवर्ड डिफरन्स डिनोट करण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ दिस पर्टिक्युलर सिम्बॉल. यू मे रीड दिस सिम्बॉल ॲज अ डेल्टा. ओके, फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डिनोट करण्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज करणार आहोत. म्हणजे आपला त्रिकोण, जस्ट ट्रायंगल यूज करणार आहोत. तो वाचणार कसा, लिहिताना आपण ट्रायंगल काढणार. ओके, मग तो वाचताना आपण डेल्टा असं वाचणार. म्हणजे ऑफकोर्स ह्याला फॉरवर्ड डिफरन्स जेव्हा आपण डिफाईन करणार आहोत तो डिनोट करण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ दिस सिम्बॉल. दिस वन ट्रायंगलने आपण डिनोट करणार आणि वाचताना आपण वाचणार डेल्टा. डेफिनेशन काय बघूयात. ओके, फॉरवर्ड डिफरन्स, व्हॉट इज डेफिनेशन, लेट अस सी डेफिनेशन. Forward difference, let this a plus h up to so on a plus n h n plus 1 equally spaced arguments आहेत, त्यांच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज आहेत. म्हणजे डेटा आपल्याला इक्वली स्पेस्ड दिलेले आहेत. नाउ फर्स्ट वन, डिफरन्स ऑफ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर किंवा फॉरवर्ड डिफरन्स डेफिनेशन काय बघूयात. लेट फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन, forward difference of the function f of x is denoted by the symbol. The first order forward difference of the function f of x is denoted by the symbol delta. F of x. Okay, the first order forward difference of the function f of x is denoted by the symbol f of delta f of x and is defined as follows. Okay, what is definition? Delta f of x is equal to f of x plus h minus f of x. Okay, that is the simple definition of a forward difference. Okay, or first order forward difference. Simple thing, the first order forward difference of the function f of x. Okay, first order forward difference of the function f of x is denoted by the symbol. First order forward difference of the function f of x is denoted by the symbol delta f of x. म्हणजे लिहिताना आपण ट्रायंगल काढणार, ट्रायंगलच्या पुढे f of x असं लिहिणार, मात्र वाचताना आपण ते कसं वाचणार, डेल्टा f of x and is defined as follows. डेफिनेशन काय, डेल्टा f of x म्हणजे ट्रायंगल काढून f of x आपण काढणार. डेल्टा f of x is equal to f of x plus h minus f of x. ओके, म्हणजे ऑफकोर्स f of x plus h means what, पुढची टर्म. ओके, f of x plus h म्हणजेच पुढची टर्म. f of x च्या पुढची टर्म कोणती असणार आहे, f of x plus h मायनस ती टर्म म्हणजेच f of x असेल. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x. सिम्बॉल काय आहे, डेल्टा f of x. म्हणजे लिहिताना आपण ट्रायंगल काढून f of x असं लिहिणार, वाचताना आपण ते डेल्टा f of x असं वाचणार. and is defined as follows. डेफिनेशन काय असेल, डेल्टा f of x is equal to f of x plus h. ओके, f of x plus h minus f of x म्हणजेच f of x ची पुढची टर्म. डिफरन्स म्हणजे काय, डेफिनेटली वजाबाकी आहे, सबस्ट्रॅक्शन आहे. कोणाची, फॉरवर्ड डिफरन्स मध्ये कोणाची, f of x च्या पुढची टर्म काय असणार आहे, f of x plus h. म्हणजे ऑफकोर्स डेटा इक्वली स्पेस्ड आहे, त्याच्यामुळे दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर हे सेम थ्रूआउट सेम आहे, ते h आहे. हे आपण पहिल्यांदाच पाहिलं. म्हणजे डेल्टा f of x च्या पुढची टर्म काय असणार आहे, f of x plus h. f of x च्या पुढची टर्म असणार आहे f of x plus h मायनस ती टर्म म्हणजेच f of x असेल. ओके, म्हणजे पुढची टर्म मायनस ती टर्म. दॅट इज डेफिनेशन ऑफ अ फॉरवर्ड डिफरन्स where this delta, okay, हा सिम्बॉल डेल्टा
is known as a forward difference operator. Okay, forward difference ऑपरेटर. हा जो डेल्टा आहे, हा जो त्रिकोण आपण काढलेला आहे, तो त्रिकोण आपण डेल्टा असं वाचणार. अँड दिस डेल्टा इज नोन ॲज अ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. ओके, याला फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर असे म्हणतात. गेटिंग दिस इज इम्पॉर्टंट डेफिनेशन. डिफरन्स ऑपरेटरच्या डेफिनेशन्स विचारतात. फॉरवर्ड डिफरन्स, व्हॉट इज डेफिनेशन? सिंपल थिंग, the first order forward difference of the function f of x is denoted by the symbol this triangle म्हणजे डेल्टा f of x and is डिफाइंड ॲज अ फॉलोअर्स. काय डेफिनेशन आहे? पुढची टर्म मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. नावाचं डेफिनेशन आहे फॉरवर्ड डिफरन्स. डिफरन्स मीन्स वजाबाकी, सबस्ट्रॅक्शन. कुणाची? फॉरवर्ड म्हणजे पुढे जावा. म्हणजे एफ ऑफ एक्सच्या पुढची टर्म काय असणार आहे? एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, कारण डेटा आपला इक्वली स्पेस्ड आहे म्हणजे दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते एच आहे. म्हणजेच पुढची टर्म f of x plus h minus t term, that is a f of x, that is called as a first order forward difference of the function f of x. Okay, and this delta, इथं जो डेल्टा आहे, जो आपण डेल्टा आपण सिम्बॉल यूज केलेला आहे, that delta is known as a forward difference operator. त्याला forward difference operator असे म्हणतात. Getting this? Okay, simple definition. Next one पुढे. Similarly we can find out the next operations, that is suppose if we want, for example, suppose okay, for example, suppose if you want now delta f of x plus twice h. Okay, what is definition? Yes, delta f of x plus twice h. What is definition? Forward difference operator म्हणजे काय? पुढची टर्म मायनस ती टर्म. ओके, म्हणजे ऑफकोर्स f of x plus h, f of x plus h च्या पुढची टर्म काय असणार आहे? x plus 2h च्या पुढची टर्म. येस, f of x plus 3 times h. ओके, कारण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग सगळीकडे समान आहे, ती एच आहे. म्हणून ऑफकोर्स दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते समान आहे. ते किती आहे? एच आहे. म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच ट्वाइस एच च्या पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस 3 times एच मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस 2 times h. Okay, that is the simple definition of a delta f of x plus twice h. Getting this? Similarly, if I want, okay, similarly now if I want delta of f of x minus h. Okay, काय will definition? Yes, similarly if I want delta of f of x minus twice h, काय will definition? Yes, x minus h च्या पुढची टर्म काय असेल? पुढची टर्म मिळवायची म्हणजे काय करतो आपण? फक्त h ऍड करतो. म्हणजेच f of x minus h च्या पुढची टर्म काय असेल? f of x minus h plus h. ओके, मायनस ती टर्म म्हणजे ती टर्म म्हणजेच काय असेल? f of x minus h असेल. ओके, आफ्टर सिम्प्लिफाइंग व्हॉट वी गेट, दॅट इज इक्वल टू yes f of x minus h plus h, minus h plus h equal and opposite terms, we can cancel. What is remaining here? Only f of x minus f of x minus h. Getting this? Okay, simple thing. असं कोणताही आपण फॉरवर्ड डिफरन्स काढू शकतो, असं कोणत्याही टर्मचा फॉरवर्ड डिफरन्स आपण काढू शकतो. ओके, नाउ let us consider another example. Okay, now if we consider another example, that is delta of, जसं आपण x वापरलं तसं त्याच्याऐवजी आपण a पण वापरू शकतो. दॅट इज इफ आय वॉन्ट डेल्टा ऑफ f ऑफ a प्लस 4 times h. ओके, a घ्या किंवा x घ्या, काही एंट्री घेऊ शकता. f ऑफ a प्लस 4 times h, दॅट इज इक्वल टू, येस, दॅट इज इक्वल टू काय असेल? a प्लस 4h च्या पुढची टर्म म्हणजे काय असेल? f ऑफ येस a प्लस 4h प्लस h म्हणजेच f ऑफ a प्लस 5h मायनस ती टर्म म्हणजेच f ऑफ a प्लस 4 times h असेल. ठीक आहे, f ऑफ a प्लस 4 times h म्हणजे पुढची टर्म मायनस ती टर्म. अशा कोणत्याही टर्मचा तुम्ही फॉरवर्ड डिफरन्स काढू शकता. ओके, नाउ डायरेक्टली काही एक्झाम्पल्स बघूयात. नंबर 4, इफ आय वॉन्ट डेल्टा ऑफ f ऑफ x मायनस 3 times h. ओके, x मायनस 3 times h, दॅट इज इक्वल टू काय असेल?
पुढची टर्म म्हणजेच एक्स मायनस 3h पुढची टर्म. येस, एफ ऑफ एक्स मायनस 3h प्लस h दॅट यूज एक्स मायनस 2 टाइम्स h. ओके, मायनस 3h प्लस h, मायनस 3h प्लस h दॅट यूज मायनस 2h. एफ ऑफ एक्स मायनस 2h पुढची टर्म मायनस ती टर्म असेल एफ ऑफ एक्स मायनस 3 टाइम्स h. ओके, दॅट इज डेफिनेशन ऑफ अ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. गेट इन दिस. ओके, जसं आपण फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डिफाइन केला तसंच आपण सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डिफाइन करू शकतो. नाउ वी सी नेक्स्ट वन. सिमिलरली नाउ वी हैव टू सी सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. सायमल्टेनियसली तुम्ही पण स्टुडंट्सनी पण डेफिनेशन लिहून घेऊ शकताय सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, सिंपल डेफिनेशन काय पर्यंत बघूयात, त्याच्यानंतर एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया डिटेल समजेल. ओके, नाउ सेकंड ऑर्डर द डिफरन्स ऑफ किंवा डायरेक्ट डेफिनेशन बघूयात. The difference of first order forward difference of the function f of x f of x is called as a second order forward difference. Okay, simple definition. The difference of first order forward difference is called as a second order forward difference. फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा जो डिफरन्स आहे त्याला आपण सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स असं म्हणतो, which is denoted by the symbol delta square f of x. Okay, delta square f of x, that is delta square f of x denotes the second order forward difference of the function f of x. Okay, second order forward difference of the function f of x. What is definition? The difference of first order forward difference of the function f of x is called as a second order forward difference. Okay, म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा जो डिफरन्स आहे त्याला सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स असे म्हणतात, which is denoted by the symbol डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. तो डिनोट करण्यासाठी आपण डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स हा सिम्बॉल वापरणार आहोत. ओके, व्हेरी सिंपल थिंग. म्हणजे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स. ओके, सिम्बॉल काय असेल, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. ओके, वर्डिंग मध्ये डेफिनेशन बघितली, आता आपण सिम्बॉलिकल डेफिनेशन बघूयात. दस किंवा दॅट इज डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असेल, डिफरन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, म्हणजे फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे काय असणार आपला, येस, डेल्टा एफ ऑफ एक्स. हा काय आहे, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स आहे. ओके, या फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा फॉरवर्ड डिफरन्स म्हणजे डेल्टा ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स. फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. ओके, म्हणजे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असेल, डेल्टा ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स. म्हणजे फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा फॉरवर्ड डिफरन्स डेल्टा ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू. नाऊ डेल्टाची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत आतमध्ये डेल्टाची डेफिनेशन वापरूयात, बाहेरचा डेल्टा जसा आहे तसा कीप इट ॲज इट इज, डेल्टा ऑफ ब्रॅकेटमध्ये. नाऊ यूज हिअर डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स. आता इथं आपण डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स वापरूयात. काय असेल ती पुढची टर्म, म्हणजेच एफ ऑफ एक्सच्या पुढची टर्म असेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ती टर्म असेल दॅट इज एफ ऑफ एक्स. ओके, काय केलं, फक्त डेफिनेशन ऑफ डेल्टा यूज केली. डेफिनेशन ऑफ डेल्टा काय आपल्याला माहिती आहे, पुढची टर्म मायनस ती टर्म. ठीक आहे, म्हणजे डेल्टा एफ ऑफ एक्सची डेफिनेशन वापरली, एफ ऑफ एक्स प्लस एच पुढची टर्म मायनस ती टर्म. ओके, आतमध्ये शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन्स करूयात. जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचा डेल्टा आत नेऊयात. आपल्याला माहिती आहे ब्रॅकेट्स आपण आतून बाहेर इव्हॅल्युएट करत येत असतो. आतमध्ये जितके शक्य आहेत तेवढी कॅल्क्युलेशन्स करा.
जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचा ऑपरेटर आत न्या किंवा बाहेरचा ऑपरेटर आत न्या. ओके, आता आतमध्ये इथे काही कॅल्क्युलेशन करणं शक्य आहे का? काहीच नाही आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्लेन टर्म आहेत, कीप इट ॲज इट इज. म्हणजे आतमध्ये काही कॅल्क्युलेशन करायला स्कोप नाही आहे. जेव्हा आतमधले कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचा ऑपरेटर आपण आत घेऊयात. म्हणजे हा डेल्टा जो आहे तो डेल्टा आपण आत घेऊयात. डेल्टा आत घेऊयात म्हणजेच काय, डेल्टाने आत मल्टिप्लाय करूयात. दॅट इज इक्वल टू येस डेल्टाने आत मल्टिप्लाय करतो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस डेल्टा एफ ऑफ एक्स. गेटिंग दिस? डेल्टाने आत फक्त मल्टिप्लाय केलं. ओके, डेल्टाने आत मल्टिप्लाय केलं. डेल्टा ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स असेल. ओके, दॅट इज इक्वल टू, नाव सिम्प्लिफाय दिस वन. फक्त आपल्याला डेफिनेशन ऑफ डेल्टा वापरायचं, बाकी नवीन काहीच नाही आहे. ओके, नाव यूज हिअर डेल्टा ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच. पण आपण डेफिनेशन बघितलेली आहे, ते डेफिनेशन वापरूयात. काय असेल? येस, डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस एच काय असेल? एक्स प्लस एचच्या पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स एच. ओके, पुढची टर्म मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच असेल. गेटिंग दिस? ओके, डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस एच ची डेफिनेशन, पुढची टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस ट्वाइस एच मायनस ती टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, ही डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स आपण वापरली. नेक्स्ट वन, मायनस रिमेन्स ॲज इट इज. इथं मायनस जसं आहे तसं इंटू ब्रॅकेटमध्ये काय करूयात आता? नाव हिअर वी हॅव टू मेक यूज ऑफ डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स. डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स काय असेल? पुढची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्सच्या पुढची टर्म असेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स असेल. गेटिंग दिस? ओके, फक्त डेफिनेशन ऑफ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर आपण बघतोय, बाकी नवीन काहीच नाहीये. नाउ सिम्प्लिफाय, लेट अस सिम्प्लिफाय दिस. दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस ट्वाइस एच रिमेन्स ॲज इट इज, नो चेंज, minus f of x plus h, keep it as it is, no change. Now absorb this negative sign inside, what we get? Minus f of x plus h minus of minus will become plus f of x. Okay, फक्त negative sign आत absorb केलं. That is equal to, simplifying this, what we get? That is equal to f of x plus twice h. एकच टर्म आहे, अशी टर्म कुठंच नाही आहे. keep it as it is. Yes, what is your calculation now? Yes, minus f of x plus h minus f of x plus h, that gives minus 1 minus 2, that gives minus 2 times f of x plus h असेल. Okay, now plus f of x remains as it is, no change. Okay, f of x जसं आहे तसं. अजून शक्य असेल तेवढे कॅल्क्युलेशन करूयात. आता इथून पुढे अजून काही कॅल्क्युलेशन करायला स्कोप आहे का? नाही आहे. ओके, प्रत्येक वेळेस LHS लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त शेवटच्या स्टेपला आपण LHS लिहूयात. देअरफॉर डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस ट्वाइस एच एस मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच प्लस एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे ऑफकोर्स डेल्टा स्क्वेअर सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स आपण डिराईव्ह केलेला आहे. सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स बाय युझिंग डेफिनेशन. फक्त काय केलं आपण? डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच डिफरन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. कसं एक्झिक्यूट केलंय बघा. येस, लेट अस रिकॉल कसं एक्झिक्यूट केलेलं आहे. येस, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स असेल. येस, इथं आपण बघितलं डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स, डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बाय डेफिनेशन. येस, डेल्टा ऑफ डेल्टा फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा फॉरवर्ड डिफरन्स डेल्टा ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स. बाहेरचा डेल्टा जसा आहे तसा, आतमध्ये फक्त यूज डेफिनेशन ऑफ डेल्टा एफ ऑफ एक्स, दॅट इज पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ती टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स असेल. ओके, आतमध्ये काही कॅल्क्युलेशन करायला स्कोप नाही आहे म्हणून बाहेरचा ऑपरेटर आत नेतो. दॅट यूज फक्त डेल्टाने आत मल्टिप्लाय केलं. व्हॉट वी गेट? डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस डेल्टा एफ ऑफ एक्स. नाव आता प्रत्येक वेळेस काय करायचे? सिम्प्लिफिकेशन करायचं. सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं? फक्त ऑपरेटर काढून टाकायचं. ऑपरेटर काढून टाकूयात. ऑपरेटर काढून टाकायचं म्हणजेच काय करायचंय? त्या पर्टिक्युलर ऑपरेटरची डेफिनेशन वापरायची. नाव हिअर डेल्टा एफ ऑफ एक्स प्लस एच, यूज डेफिनेशन. व्हॉट इज दॅट? पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस ट्वाइस एच मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच असेल. मायनस रिमेन्स ॲज इट इज. पुढे येस येस, इथं डेल्टा एफ ऑफ एक्सची डेफिनेशन, पुढची टर्म एफ ऑफ एक्सच्या पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ती टर्म
एफ ऑफ एक्स असेल. पुढे निगेटिव्ह साईन आत एब्सॉर्ब केलं, सिम्प्लिफिकेशन केलं. आफ्टर सिम्प्लिफाईंग व्हॉट वी गेट, येस दॅट इज डेफिनेशन ऑफ अ डेल्टा स्क्वेअर सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस ट्वाइस एच मायनस एफ ऑफ 2 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस एच आणि प्लस एफ ऑफ एक्स असेल. ओके, अशाच पद्धतीने गेटिंग दिस, समजतंय? अशाच पद्धतीने आपण हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सेस कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, इन दिस वे वी कॅन फाइंड आउट दी हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सेस ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. म्हणजेच समजा मला आता थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स पाहिजे असेल. ओके, थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स जर मला पाहिजे असेल तर व्हॉट इज द सिम्बॉल? सेकंड ऑर्डरचा सिम्बॉल डेल्टा स्क्वेअर. तसाच थर्ड ऑर्डर डिफरन्स सिम्बॉल काय असेल? डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स असेल. ठीक आहे, थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. व्हॉट इज डेफिनेशन? जशी सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सची डेफिनेशन आपण काय केली? डिफरन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. तसंच आता आपल्याला थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सची डेफिनेशन करायची. काय असेल? येस, डिफरन्स ऑफ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. म्हणजेच डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स. ओके, डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय असेल? येस, डिफरन्स ऑफ म्हणजे डेल्टा ऑफ कुणाचा? सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच काय? डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स. ओके, नेक्स्ट वन. आता या डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण इथे एक्झिक्यूट केलेली आहे. ओके, वरच्या स्टेपमध्ये आपण डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्झिक्यूट केलेली आहे. ही डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू इथे पुटअप करून नंतर हा डेल्टा ऑपरेट करून सिम्प्लिफाय करून आपण थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्स काढू शकतो. सिमिलरली वी कॅन ऑब्टेन दी हायर ऑर्डर डिफरन्सेस दॅट इज डेल्टा रेस टू 4 एफ ऑफ एक्स. ओके, चौथ्या ऑर्डरचा फॉरवर्ड डिफरन्स. सिमिलरली डेल्टा रेस टू 5 एफ ऑफ एक्स अँड सो ऑन. ओके, अशाच पद्धतीने आपण हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स म्हणजेच थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स काढू शकतो. गेटिंग दिस? दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अ फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स अँड सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स अँड हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. गेटिंग दिस? ओके, सिंपल डेफिनेशन. लेट अस रिकॉल काय डेफिनेशन केली होती आपण? येस, फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिनोटेड बाय द सिम्बॉल डेल्टा एफ ऑफ एक्स म्हणजे त्रिकोण एफ ऑफ एक्स अँड इज डिफाइन्ड ॲज येस डेल्टा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेल्टा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पुढची टर्म मायनस ती टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ओके, त्याच्यानंतर आपण त्याला डेल्टा जो आहे म्हणजे आपण जो त्रिकोण सिम्बॉल काढलेला आहे तो काढताना आपण ट्रायंगल काढणार, त्रिकोण काढणार. आता वाचताना आपण डेल्टा असं वाचणार. त्या डेल्टाला आपण काय म्हणतोय? येस, दॅट डेल्टा इज कॉल्ड एज अ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. त्या फॉरवर्ड डेल्टाला आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघितली. ओके, त्याच्यानंतर डेल्टा कसा एक्झिक्यूट करायचा ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर वी सीन डेफिनेशन ऑफ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. डेफिनेशन काय? फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सचा डिफरन्स त्याला आपण सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स असं म्हणतो. तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स वापरत असतो. ठीक आहे, तसंच हायर ऑर्डर डिफरन्सेस म्हणजेच डेल्टा रेस टू 3, डेल्टा रेस टू 4, डेल्टा रेस टू 5 इतके हायर ऑर्डर डिफरन्सेस आपण काढू शकतो. ओके, हे डिफरन्सेस आपल्याला प्रॅक्टिकली एक्झाम्पल सोडवताना आपण या पद्धतीने डिफरन्सेस काढणार नाही. या पद्धतीने डिफरन्स आपण कधी काढणार आहे? जेव्हा एखादं एक्झाम्पल आपल्याला थेरॉटिकल प्रूव्ह करायचं असेल. ओके, एखादं एक्झाम्पल समजा आपल्याला प्रूव्ह करायचं असेल किंवा एखादा रिझल्ट आपल्याला जेव्हा प्रूव्ह करायचं असेल, सिद्ध करायचं असेल, त्याच वेळेस फक्त आपण या थेरॉटिकल डेफिनेशन्स वापरणार आहोत. अदरवाईज आपण फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स या डेफिनेशनचा वापर करून काढणार नाही. तेव्हा आपण एक टेबल तयार करणार आहोत. तो टेबल कसा तयार करायचा आहे ते आपण पुढे जसे लेक्चर्स होतील तसं आपण बघूयात. ओके, ज्या त्या आर्टिकल वेळेस जे ते समजेल. ओके, फक्त ह्या डेफिनेशन आपण कधी वापरणार? जेव्हा आपल्याला थेरॉटिकल प्रूफ द्यायचे असतील त्याच वेळेस आपण हे डेफिनेशन वापरणार. दॅट इज द फर्स्ट डिफरन्स ऑपरेटर, फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. गेटिंग दिस? समजतंय? ओके, नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट डिफरन्स ऑपरेटर. जसं आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर बघितला. नाउ वी हॅव टू सी द नेक्स्ट डिफरन्स ऑपरेटर दॅट इज नंबर 2. Second difference that is backward
difference. Okay, second definition, that is a backward difference. To denote backward difference we have to make use of the symbol this one. Okay, म्हणजे जसा आपला फॉरवर्ड डिफरन्स चा सिम्बॉल आहे तो सिम्बॉल फक्त उलटा. ओके, म्हणजे ऑफकोर्स वी रीड दिस ॲज अ नॅबला. तो सिम्बॉल आपण कसा वाचणार, नॅबला असा वाचणार, किंवा आपण तो सिम्बॉल डेल असा वाचणार, किंवा काही ठिकाणी तो सिम्बॉल इनव्हर्स डेल्टा, इनव्हर्स डेल्टा असंही वाचतात. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स, वेगवेगळे वर्डिंग यूज केलेलं आहे. सिम्बॉल एकच आहे. ओके, आणि वाचणार आपण तो नॅबला किंवा डेल किंवा इनव्हर्स डेटा. जनरली आपल्या थ्रूआउट द सेशन किंवा थ्रूआउट द टॉपिक वी रीड दिस सिम्बॉल ॲज अ डेल. हा सिम्बॉल आपण डेल असा वाचणार आहोत. डेफिनेशन काय बघूयात. सेकंड डिफरन्स, दॅट इज अ बॅकवर्ड डिफरन्स. ओके, व्हॉट इज डेफिनेशन. येस, सिंपल थिंग. तसं फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटरची डेफिनेशन आपण बघितली, तसंच बॅकवर्ड डिफरन्स बघूयात. येस, फर्स्ट ऑर्डर, व्हेरी सिंपल डेफिनेशन. फर्स्ट ऑर्डर backward difference, backward difference of the function f of x is denoted by the symbol. Yes, denoted by this particular symbol. We read this symbol as a del, denoted by this one, and is defined as, follows, and is defined as follows. Okay, कसं डिफाइन करता येईल. फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x is denoted by the symbol this one. लिहिताना आपण असं लिहिणार, वाचताना आपण कसं वाचणार, del f of x and is defined as follows. What is definition? Simple thing. Yes, del f of x, del f of x is equal to f of x minus f of x minus h. Okay, simple definition. The first order backward difference of the function f of x is denoted by the symbol, yes, del f of x, and is defined as del f of x is equal to f of x minus f of x minus h. ओके, म्हणजे ती टर्म f of x, ज्या टर्मचा तुम्हाला बॅकवर्ड डिफरन्स काढायचा आहे ती टर्म. ओके, म्हणजे ऑफकोर्स अंडरस्टँड करून घ्या डेफिनेशन. ज्या टर्मचा बॅकवर्ड डिफरन्स काढायचा आहे ती टर्म आपल्याला बॅकवर्ड डिफरन्स कोणाचा काढायचा आहे, f of x चा. ओके, म्हणजे ती टर्म f of x मायनस तिच्या पाठीमागची टर्म. f of x च्या पाठीमागची टर्म काय असणार आहे, डेटा आपला इक्वली स्पेस्ड आहे, दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे, ते h आहे. म्हणून ऑफकोर्स f of x च्या पाठीमागची टर्म काय असणार आहे, f of x मायनस h. ओके, म्हणजे ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म, दॅट इज f of x मायनस f of x minus h. That is the simple definition of a backward difference. That is a first order backward difference. Okay, here the symbol, this one, हा जो symbol आपण काढलेला आहे, that symbol is known as a first order backward difference. Backward difference operator. बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर. ओके, हा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल, त्या सिम्बॉलला आपण बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर असं म्हणणार. अँड वी रीड दिस सिम्बॉल. ओके, वी रीड दिस सिम्बॉल ॲज, तो वाचणार कसा, येस, डेल म्हणून वाचू शकता, किंवा नॅबला म्हणून वाचू शकता, किंवा इनव्हर्स डेल्टा म्हणून सुद्धा वाचू शकता. जनरली वी रीड दिस पर्टिक्युलर सिम्बॉल ॲज अ डेल. ओके, म्हणजे म्हणताना आपण डेल असं म्हणणार, लिहिताना फक्त आपण काय करणार, फक्त असा सिम्बॉल काढणार आहे. ठीक आहे, दॅट इज सिम्बॉल ऑफ बॅकवर्ड डिफरन्स. कटिंग दिस. नावाचं डेफिनेशन आहे पहा, बॅकवर्ड डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन.
वजाबाकी बॅकवर्ड डिफरन्स, बॅकवर्ड म्हणजे काय, पाठीमागे जावा, म्हणजेच डेल एफ ऑफ एक्स बॅकवर्ड एफ ऑफ एक्सच्या पाठीमागची टर्म म्हणजे ती टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एच. दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अ फर्स्ट ऑर्डर backward difference. Okay, now next one, suppose for example I consider some example to understand the clear definition. Okay, definition clear समजण्यासाठी काही examples बघूयात. Okay, now suppose I consider I want del f of x plus h. Okay, समजा मला del f of x plus h ची किंमत काढायची, काय असेल, yes, डेफिनेशन प्रमाणे डेल, व्हॉट इज डेफिनेशन, ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म, म्हणजे डेल एफ ऑफ एक्स प्लस एच इज इक्वल टू, येस, ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच, पाठीमागची टर्म म्हणजेच मायनस एच करावा लागेल. आपला डेटा इक्वली स्पेस्ड आहे, म्हणजे दोन आर्ग्युमेंट्स मधला अंतर थ्रूआउट सगळीकडे सेमच आहे, म्हणून ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एच. ओके, आफ्टर सिम्प्लिफाइंग व्हॉट वी गेट, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एस प्लस एच मायनस एच इक्वल अँड ऑपोजिट टर्म्स गेट्स कॅन्सल, एफ ऑफ एक्स असेल. ओके, दॅट इज डेफिनेशन, दॅट इज व्हॅल्यू ऑफ डेल एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, ही डेल एफ ऑफ एक्स प्लस एच ची किंमत असेल. सिंपल थिंग. सिमिलरली याच पद्धतीने आपण पुढच्या काही व्हॅल्यूज काढू शकतो. जसं आपण डेल्टाच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत तसं आपण डेलच्या व्हॅल्यू काढू शकतो. नंबर 2, इफ आय वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ डेल एफ ऑफ एक्स मायनस 2 टाइम्स एच. ओके, कोणती व्हॅल्यू आपण काढू शकतो. इफ आय वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ डेल एफ ऑफ एक्स मायनस ट्वाइस एच, म्हणजे समजा मला डेल एफ ऑफ एक्स मायनस ट्वाइस एच ची व्हॅल्यू पाहिजे असेल. येस, अकॉर्डिंग टू डेफिनेशन व्हॉट शुड बी डेफिनेशन, दॅट इज इक्वल टू ती टर्म म्हणजे कोणती, एफ ऑफ एक्स मायनस 2 टाइम्स एच. ओके, मायनस तिच्या पाठीमागची टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स मायनस 2h मायनस एच. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप बघतोय, नंतर मात्र आपण हे डायरेक्ट करणार आहोत. ठीक आहे, एफ ऑफ ती टर्म एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस ट्वाइस एच मायनस एच, दॅट इज इक्वल टू, आफ्टर सिम्प्लिफाइंग व्हॉट वी गेट, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मायनस 2 टाइम्स एच मायनस एफ ऑफ एक्स मायनस 2h मायनस एच, दॅट गिव्स एक्स मायनस 3 टाइम्स एच. ओके, दॅट इज सिंपल डेफिनेशन ऑफ अ बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर. गेटिंग दिस, म्हणजे ही सिंपल डेफिनेशन ऑफ बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर आहे, ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म. गेटिंग दिस. ओके, आता आपण असे कोणते एक्झाम्पल सोडू शकतो. सिमिलरली फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ डेल ऑफ एफ ऑफ ए प्लस 3 टाइम्स एच, एक्स घ्या किंवा ए घ्या, व्हॉट इट मे बी. इफ आय वॉन्ट दी व्हॅल्यू ऑफ डेल ऑफ एफ ऑफ ए प्लस 3 टाइम्स एच, जर मला डेल ऑफ एफ ऑफ ए प्लस 3 टाइम्स एच पाहिजे, म्हणजेच backward difference of f of a plus 3 times h. What is definition? Yes, ती टर्म म्हणजे कोणती, f of a plus 3 times h. ओके, मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच f of a plus 3h minus h, that gives f of a plus 3h minus h म्हणजेच f of a plus twice h असेल. ओके, अशा आपण कोणतेही व्हॅल्यूज काढू शकतो. ओके, नेक्स्ट वन. नाऊ जसं आपण सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डेफिनेशन लक्षात येते, बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म. ओके, नाऊ जसं आपण सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डिफाइन केला, थर्ड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डिफाइन केला, तसंच आपण हायर ऑर्डर फॉरवर्ड बॅकवर्ड डिफरन्सेस सुद्धा डिफाइन करू शकतो. ठीक आहे, नाऊ नेक्स्ट वन, पुढची डेफिनेशन बघूयात. सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. ओके, नाऊ वी सी नेक्स्ट डेफिनेशन, that is a second order backward difference. Okay, second order backward difference. फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड फॉरवर्ड, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सची आपण जशी डेफिनेशन बघितलेली आहे तशीच
सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची डेफिनेशन बघूयात. फर्स्ट सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डेफिनेशन काय बघितली. डिफरन्स ऑफ फर्स्ट ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स. सिमिलरली त्याच पॅटर्न मध्ये सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची डेफिनेशन काय होईल. येस, सिंपल डेफिनेशन. डिफरन्स ऑफ किंवा द बॅकवर्ड डिफरन्स ऑफ. ओके, the backward difference of the backward difference of first order backward difference of the function f of x is called as a second order backward difference. Okay, first order backward difference असा जो डिफरन्स आहे, फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स असा जो डिफरन्स आहे, that is called as a second order backward difference, which is usually denoted by the symbol, yes, which is denoted by the symbol del square f of x. Okay, which is denoted by the symbol del square f of x. Okay, म्हणजे del square f of x denotes the second order backward difference of the function f of x. Okay, म्हणजे second order backward difference del square f of x definition प्रमाणे काय होईल. Thus we have del square f of x is equal to, yes, difference of म्हणजे first order backward difference of फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स म्हणजे बॅकवर्ड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्स दॅट गिव्स डेल ऑफ डेल एफ ऑफ एक्स म्हणजे बॅकवर्ड डिफरन्सचा बॅकवर्ड डिफरन्स इज कॉल्ड एज अ फर्स्ट ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. ओके, नाउ जसं आपण फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स डेफिनेशन बघितली तशीच आपण सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स डेफिनेशन बघूयात. दॅट इज डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेल ऑफ डेल एफ ऑफ एक्स. ओके, दॅट इज नाउ यूज डेफिनेशन. डेफिनेशन यूज करा म्हणजेच काय करायचं आहे, ऑपरेटर्स काढून टाकायचे, सिम्प्लिफाय करूयात. दॅट इज इक्वल टू, येस, बाहेरचा डेल जसा आहे तसा आतमध्ये यूज डेफिनेशन ऑफ डेल एफ ऑफ एक्स. बाय डेफिनेशन डेल एफ ऑफ एक्स, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डेल एफ ऑफ एक्स काय असेल, ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, ती टर्म मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजे एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. ॲज युजल नेहमीप्रमाणे ब्रॅकेटमध्ये जितके शक्य असतील तेवढे कॅल्क्युलेशन्स करून घ्या. जेव्हा कॅल्क्युलेशन संपतील तेव्हा बाहेरचं ऑपरेटर आत न्या किंवा बाहेरच्या ऑपरेटरने आत बनवून घ्या. आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय कॅल्क्युलेशन करायला स्कोप आहे का, काहीच नाही आहे. नाव बाहेरचा ऑपरेटर आत नेतो म्हणजेच डेलने आत मल्टिप्लाय करून घेतो. दॅट इज इक्वल टू, येस, डेल एफ ऑफ एक्स मायनस डेल एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, डेल एफ ऑफ एक्स मायनस डेल एफ ऑफ एक्स मायनस एच. दॅट इज इक्वल टू, अगेन यूज डेफिनेशन ऑफ वेअर, येस, डेल एफ ऑफ एक्स. यूज दॅट डेफिनेशन. व्हॉट इज डेफिनेशन, ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एच. आपला डेटा इक्वली स्पेस्ड आहे. ओके, मायनस इन टू ब्रॅकेट डेल एफ ऑफ एक्स मायनस एच ची डेफिनेशन वापरा. काय असेल, ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस तिच्या पाठीमागची टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस एच मायनस एच म्हणजेच एफ ऑफ एक्स मायनस 2 टाइम्स एच असेल. ओके, फक्त रिपीटेड यूज ऑफ डेफिनेशन ऑफ बॅकवर्ड डिफरन्स. नाव सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे फक्त काय करायचं आहे, निगेटिव्ह साइन आत घेऊयात. ओके, दॅट इज इक्वल टू, नेक्स्ट वन, येस, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लेन टर्म है, कीप इट एज इट इज, माइनस एफ ऑफ एक्स माइनस एच रिमेन्स एज इट इज, माइनस, yes, negative sign आत absorb केल्यानंतर what we get, minus f of x minus h and minus of minus will become plus f of x minus 2 times h असेल. ठीक आहे, that is equal to
that is equal to, yes, simplify करूयात, f of x remains as it is, no change, yes, f of x minus h minus f of x minus h minus f of x minus h minus f of x minus h, that gives minus 2 times f of x minus h असेल, प्लस f of x plus x minus twice h, प्लेन टर्म है, एकच टर्म है, keep it as it is, प्लस f of x minus 2 times h असेल. ओके, दॅट इज सिंपल डेफिनेशन ऑफ. आता ह्याच्या पुढे काय कॅल्क्युलेशन करता येतात ना, येतात का, नाही करता येत, त्याच्यामुळे इथेच आपण थांबूयात. दॅट इज डेल स्क्वेअर, this gives the value of del square f of x. Okay, thus del square f of x is equal to काय value, f of x minus 2 times f of x minus h plus f of x minus 2 times h. Okay, म्हणजे of course difference of first order backward difference is called as a second order backward difference. this definition वापरून आपण सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची व्हॅल्यू काढू शकतो. जसं आपण सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स डिफाइन केला, तसंच आपण हायर ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सेस म्हणजेच थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स, फोर्थ ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स, फिफ्थ ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स काढू शकतो. सिमिलरली, yes, similarly we can define the higher order backward differences, that is third order backward difference, that is del raised to 3 f of x. हा जर थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स काढायचा झाला तर काय करावं लागेल बाय डेफिनेशन, येस, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची डेफिनेशन काय केली होती, the backward difference of first order backward difference is called as a second order backward difference. तसंच थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सची डेफिनेशन काय असेल, येस, del raised to 3 f of x is equal to, yes, the backward difference of second order backward difference is called as a third order backward difference. म्हणजे सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स. म्हणजेच del raised to 3 f of x is equal to, yes, backward difference of म्हणजे del of कुणाचा, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स म्हणजेच del square f of x. ओके, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सचा जो डिफरन्स आहे त्याला आपण थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स असं म्हणतो. दॅट इज इक्वल टू, सिमिलरली, येस, सिम्प्लिफाय करायचं झालं, याची जर किंमत काढायची झाली तर काय होईल, दॅट इज इक्वल टू बाहेरचा बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल जसा आहे तसा इन टू ब्रॅकेटमध्ये, येस, डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काढावी लागेल. आणि डेल स्क्वेअर एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, एफ ऑफ एक्स मायनस 2 टाइम्स एफ ऑफ एक्स मायनस एच प्लस एफ ऑफ एक्स मायनस 2h. ही जी व्हॅल्यू आहे ती काढलेली व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुटअप करू शकतो. काढलेली व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केल्यानंतर हा डेल आतमध्ये ऑपरेट करून सिम्प्लिफिकेशन करून आपण del raised to 3 म्हणजे थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x काढू शकतो. जसं आपण थर्ड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स काढलं, येस, सिमिलरली वी कॅन डिफाइन द हायर ऑर्डर्ड बॅकवर्ड डिफरन्सेस, दॅट इज del raised to 4 f of x, del raised to 5 f of x and so on. ओके, अशाच पद्धतीने आपण हायर ऑर्डर डिफरन्सेस, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर, फिफ्थ ऑर्डर डिफरन्सेस काढू शकतो. ओके, दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अ बॅकवर्ड डिफरन्स डेल अँड हायर बॅकवर्ड डिफरन्सेस, दॅट इज डेल स्क्वेअर, del raised to 3 अँड सो ऑन. ओके, जसं मी मगाशी सांगितलं, हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सेस बाय युझिंग डेफिनेशन कधी काढणार, जेव्हा आपल्याला एखादा रिझल्ट सिद्ध करायचा असेल, प्रूव्ह करायचा असेल, तेव्हाच आपण थेरॉटिकल डेफिनेशनचा यूज करणार. तसंच हे जे काही हायर ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सेस आपण आत्ता काढलेले आहेत, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स म्हणजे डेल स्क्वेअर किंवा del raised to 3, ह्या बाय युझिंग डेफिनेशन आपण काढलेले आहेत. ते बाय युझिंग डेफिनेशन आपण कधी काढणार, जर आपल्याला थेरॉटिकल प्रूफ द्यायचे असतील. ओके, एखादे एक्झाम्पल किंवा एखादा रिझल्ट आपल्याला थेरॉटिकल प्रूफ करायचा असेल तर आणि तरच आपण या थेरॉटिकल डेफिनेशनचा वापर करून हायर ऑर्डर डिफरन्सेस काढणार. अदरवाईज जेव्हा आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पल सोडवायचे आहेत तेव्हा आपण ही थेरॉटिकल डेफिनेशन न वापरता एका वेगळ्या पद्धतीने हायर ऑर्डर डिफरन्सेस काढणार आहोत. ते कसे काढणार आहोत ते पुढे जेव्हा आपला तो पार्ट होईल तेव्हा ते समजेल. ओके, नाउ लेट अस सम अप.
इथे आपण आजचं लेक्चर एंड करूया, संपूयात. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय पाहिलेलं आहे? येस, डेफिनेशन्स ऑफ फॉरवर्ड डिफरन्स, बॅकवर्ड डिफरन्स, सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स, म्हणजेच डेफिनेशन ऑफ डेल्टा अँड डेल या डेफिनेशन्स बघितल्या. आणि हायर ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्सेस आणि हायर ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्सेस कसे काढायचे हे आपण बाय एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. रिमेंबर वन थिंग, वन इम्पॉर्टंट थिंग, we can define these operators only when the given data is equally spaced. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तर आणि तरच आपण हे ऑपरेटर्स, फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा आणि बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल वापरू शकतो किंवा त्यांच्या डेफिनेशन्स डिफाईन करू शकतो. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड डेटा नसेल तर वी कांट डिफाईन दीज ऑपरेटर्स. ओके, हे दोन ऑपरेटर्स आपण बघितलेले आहेत. ओके, हे दोन ऑपरेटर्सच्या डेफिनेशन आपण बघितलेले आहेत. अजून दोन ऑपरेटर्स आपल्याला डिफाईन करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, कोणाला जर काही शंका असतील या लेक्चरमध्ये किंवा या डेफिनेशनमध्ये, कोणाला काही शंका असतील, जर कोणाला एखादा पॉईंट काही समजला नसेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तो जो पॉईंट तुम्हाला समजलेला नसेल तो आपण नंतर रिकॉल करूया. गेटिंग दिस, लेट्स स्टॉप हियर.